सांब सदा शिव 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 शिवाय नमः ओम नमः शिवाय 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 शिवावं शिववं सच्चिदानन्द ओम शिववं शिववं सच्चिदानन्द ओम शिववं शिववं सच्चिदानन्द ओम शिववं शिववं सच्चिदानन्द आचार्य महाराज की जय। सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज, शिरोमणि ब्रह्मस्वामी महाराज, सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। वैराग्य निधि अक्का महादेवी माता की जय। त्रैलोक्य संपदा उल्लेख समुल्लेख वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावुस्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपालना तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि शिवम्। यद्भासा भासते विश्वं यस्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ मौली तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून प्रतिनित्य अनेक शरणांचं या ठिकाणी त्यांच्या जीवनाचा आधारित अनेक गोष्टी या ठिकाणी आपण ऐकलेल्या आहोत। आता त्यांनी लिंक मध्ये राहतात म्हणून आता लिंक मध्ये जावा तुम्ही, आमच्या युट्यूबच्या चॅनलच्या लिंक मध्ये जा आणि शरणांचं दररोज आपण या ठिकाणी प्रवचन श्रवण केलेले आहे। जे भक्त भक्तांना जोडी भगवंताचा, भक्त आणि भगवंत दोघांचं मिलन होत नाही। भक्तांचं देवाचं मिलन होत नाही म्हणून मिळविणाऱ्याला एकाला आपण पकडावं लागतं। म्हणून तुम्ही अभंग फार सुंदर घेतला या ठिकाणी, लक्षात आलं का? अभंगाचा
जो महत्त्व तुमच्या लक्षात यायला पाहिजे. कितीही आपण पूजा केलो, पाठ केलो, जप केलो, ध्यान केलो, तरी सुद्धा जोडी लागत नाही. भक्तांचा तळमळ असते भगवंतांना भेटण्याची. तर हे तळमळीसाठी त्यांचा जो विराह आहे, विराह म्हणजे मिळण्याचा जो विराह, हरवलेले व्यक्ती जो अवस्था आहे, त्या प्रकारे भक्तांना एक प्रकारचे विराह असतो. त्यांना 100% विश्वास आहे. विश्वनाथाच्या प्रती 100% त्यांचे विश्वास आहे. प्रथम विश्वास ज्या वेळे प्रारंभ होते त्यावेळेलाच भक्ती म्हटलेले. भक्तीचा प्रतिरूप म्हणजे प्रेम आहे. प्रारंभिक अवस्था भक्त म्हणून म्हणता येते. ज्यावेळी संबंध जोडतो त्यावेळे तो भक्त आहे. नाता जोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे, देवाशी प्रेम करणं चालू आहे, स्वैरिक झालेले नाही, लग्न लागलेले नाही, शोधणं चालू आहे, त्यावेळे मध्यस्थिकी असलेले एक व्यक्ती पंडिताची गरज आहे. स्वैरिक जुळणारा, जोड लावणारा, तो आहे गुरु. म्हणून आज सुंदर अभंग माताजी या ठिकाणी मी म्हटलं नवीन कोणतं तरी अभंग घ्या. आता पहिल्यांदा ऐकलो हे अभंग. गुरुमाऊली दिनाचे गुरुमाऊली दिनाचे हो कृपेची, हो कृपेची छाया म्हणजे सावली. कृपेची छाया आहे सावली. सावली काय देणार आहे? शांती देणार आहे. एक कृपेची छाया आहे. केव्हा कृपा करणार आहे? धावा घेतल्यानंतर. तुम्ही इच्छाच व्यक्त केला नाही, लग्न करून घेणार आहे का? नाही, आम्ही विचार केला नाही. विचार केला नाही म्हटलं तर तो जोड लावणार नाही. जोड लावण्याचा कोशिश कधी असते? इच्छा प्रकट केल्यावर. थोडा बघा हो, कुठंतरी बघा. तिकडची बी बोलतात, तिकडची बी बोलतात. आपल्याला लग्न करून घ्यायचं आहे. महादेवीला प्रश्न विचारतात कोणी कोणी. स्वप्न पाहत होते महादेव. अक्का केळवान आनंद कनस कंडे, अक्का केळवान आनंद कनस कंडे. मी स्वप्न पाहिलो. माझ्या स्वप्नात कोण आले? त्रिपुरारी भोलेनाथ. स्वप्नात कसं? त्रिपुरंद्रधारी, त्रिनेत्री, जटा, मुकुट, सुशोभित,
माझा महादेव माझ्या स्वप्नात आलेला आहे. आपल्या स्वप्नात काय येतं? आपल्या स्वप्नात भूत पिशाची कोणी उचलून घेऊन गेल्यासारखं, मेल्यासारखं आपल्या स्वप्नात. म्हणून सकाळी येतात आमच्याकडे, अप्पा फार धडधड करलेले हो. काय झालं? वाईट स्वप्न पडलेलं आहे बघा. जे विचार करतो ते स्वप्नात आपल्या येणार आहे. जोड लावून घेण्यासाठी त्यांचे विचार आहे. कोणासोबत? शंभू. कारण विचारले त्यांना, शंभूलाच का निवडली तू? काय कारण आहे? अमरनाथ. अमरनाथ अमरण, जो त्याला मरणच नाही तसला नवरा मला पाहिजे. अखंड सौभाग्यवती भव. अखंड सौभाग्यवती असणं फार कठीण आहे या लौकिक जीवनात. एकांगी होऊन जातो, परंतु कोणी सोबत येऊ शकत नाही. परंतु शंभू मात्र सोबत सोडू शकत नाही. म्हणून पूर्वी तुम्ही एक भजन घेतला होता, भीती कोणाची. तुमचं सगळं भजन मी ऐकत होतो बेटा. मी लाईट इकडे प्रकाश पडावं, नंतर आतला प्रकाश निर्माण करावा म्हणून हे बाहेर लाईट पडेपर्यंत मी खालीच होतो. तर आम्ही उभा होतो म्हणून त्यांनी लवकरात लवकर त्यांनी व्यवस्था केली. सगळं काम सोडलं, परंतु पहिला लाईटचा व्यवस्था त्यांनी केली. बहिरंगात उजाला आणि अंतरंगामध्ये सुद्धा उजाला पाहिजे. अज्ञानतिमिरांधस्य, हे गुरुमाऊलीचं काम आहे. अंधकार असलेले व्यक्तींना, ज्यावेळी दिशाहीन झालेले आहे, भटकलेले आहे, अशा व्यक्तींना मार्ग दाखविण्यासाठी ज्ञानाचा डोळा उघडणार आहे, अंधकार दूर करणार आहे. दीन उद्धारया, दीनांचा भलासाठी छाया होऊन, आई छाया होऊन राहत नाही, गुरुमाई छाया होऊन राहते. लक्षात आलं का? आई ज्यावेळे लेकरू अंगावर घाण केले, डाव्या हाताने उचलून फेकून टाकते, स्वच्छ धुवून टाकते. परंतु गुरुमाय हालचाल न होता, अलिप्त न होता, बाजूला न सरकता, कंटिन्यू मध्ये आपल्या सोबत सावली होऊन राहतात. म्हणून माऊलीचा शब्द निरंतर सोबत असल्याने आपल्याला मार्गदर्शन करत राहते. आतला घाण माऊली काढत राहते, बाहेरचा घाण आई काढत राहते. बाहेरचं काढणं सोपं आहे, परंतु आतला काढणं भयानक कठीण आहे. आतला फार कठीण आहे, लवकर क्लिअर होत नाही, लवकर स्वच्छ होत नाही. लवकर स्वच्छ होत नाही म्हणूनच सावली होऊन सोबत राहावं लागते. सावली तुम्हाला सोडून राहते का? गुरुमाऊली सोबत सावली होऊन कसं राहतात, त्यांच्या विचार सावली होऊन तुमच्या डोक्यात राहते. सावली सारखा विचार, आपण माऊली सांगितलेले विचार
सावली सारखा सोबत घेऊन हिंडलं तरच ते उद्धार होऊ शकते. परंतु विचारधारा सोबत घेऊन जात नसेल तर आपल्या सोबत सावली नाही. तर भक्तांचा कल्याण होतो, भक्तांचा उद्धार होऊ शकतो. जो आकांक्षा बाळगलेले आहे म्हणून वीरशैव लिंगायतांमध्ये भक्त प्रथम स्थळ आहे, प्रथम पैरी आहे. 6 स्थळामध्ये आता सध्या आम्ही पहिला पैरीमध्ये आहोत, काही दुसरा पैरीमध्ये आहोत, काही तिसरावर आहे, काही ते चौथी आहे, काही 5वी आहे, काही 6वी आहे. प्रथम पैरी वलंडण्याकरता भक्त ज्यावेळे परिपूर्ण होतो त्यावेळे पहिली तरगतीपासून आपण पास होतो. भक्तांचा लक्षण सांगितलेले, भक्तांचा लक्षण सांगितले. निर्विकारी होऊन शुद्ध स्फटिक संकाशम शुद्ध विद्या प्रदायकम शुद्धम पूर्णम महम भजे. भक्तांचं लक्षण शुद्ध स्फटिक संकाशम, स्फटिकासारखं एकदम पिव्वर, एकदम स्वच्छ, अंतःकरण पवित्र, काया वाचा मन, काया वाचा मन तया महादेव शरण. सांब जय नम पार्वती हर हर महादेव. बहिरंगाचा व्यवहारापासून विचलित स्थिर असणे हे भक्तांचं लक्षण आहे. बहिरंगाच्या वातावरणामुळे विचलित न होणे, बहिरंगाचा व्यवहारामुळे विचलित न होणे, संसारात खालीवरी होत असलं तरी सुद्धा विचलित न होणे हे भक्तांचं लक्षण आहे. ती अवस्था आम्हाला मिळाली का नाही? महेश्वर नाही, अजून भक्त. भक्त होण्यासाठी प्युरिटी पाहिजे, शुद्धी पाहिजे, स्वच्छता पाहिजे. त्यावेळे भगवान म्हणतो माझा वाराणसी म्हणजे भक्तांचा अंगण आहे. वाराणसी तिथं नाही, ज्या ठिकाणी माझा भक्त वास करतो तेच वाराणसी आहे. म्हणून परवाच्या दिवशी तुम्हाला सांगितलं नाहं वसामि कैलासेन भैरव न च मंदिरे मदभक्ता यत्र तिष्ठन्ति तत्र तिष्ठामि पार्वती. म्हणून भक्तांच्या ठिकाणीच देव आहे. देवस्थानाच्या ठिकाणी देव आहे किंवा नाही सांगता येत नाही. बघा, त्यांचा जो विरह आहे, जो शुद्धीमध्ये साधना चालू ठेवलेले आहे, त्यावेळे सद्गुरुनाथा भक्तांसाठी सावली होऊन सोबत राहणार आहे. दुसरं ओवी काय होतं? निजभक्ता तू सावली. निजभक्त ते निजभक्त आहे. निजभक्तांचा तू सावली आहे. भक्ती सगळे करतात,
सर्व भक्ती करतात. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेति तत्त्वतः. गळून पडतात. भक्ती तर सुरुवात करतो, भक्तींचं परीक्षा करत असताना परीक्षेमध्ये बरेचसे फेल होऊन जातात, पास होत नाही. भक्त आणि भगवंत आणि भक्तांच्या गुणगान करणारे संत ढगमळ, त्याच्यामध्ये माणूस डगमळ होतो, परीक्षेमध्ये फेल होतो. देव काय आमचं बरं केलं का, देवदैवरून आम्हाला काय मिळाले. अरे मिळविण्यासाठी भक्ती नाही माय, मिळविण्यासाठी भक्ती नाही, हे व्यवहार आहे. भक्ती म्हणजे व्यवहार झाले ते. हे दिलं तरच मी येतो, हे केलं तरच मी येतो, लेकरू दिलं तरच येतो, व्यवहार चांगला झाला तरच येतो. अरे तुम्ही मनमत स्वामी सोबत व्यापार करू लागला, भक्ती नाही. प्रेमामध्ये मागणी नसते, काहीतरी आत अपेक्षा ठेवून ज्यावेळी आम्ही प्रेम करत असेल, नवऱ्याला गोड 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 बोलत असेल तर बायकोला कळते काहीतरी गडबड आहे. नवऱ्याला बायको एखादी बोलू लागला, नवऱ्याला बी कळते की हे काहीतरी गडबड आहे, काहीतरी मागते बाबा. शुद्ध प्रेम नाही, मागणी पर त्यांच्या प्रेम आहे. त्या प्रकारे गुरुमाऊलीचा सेवा असो किंवा मनमत माऊलीचा पूजापाठ असो, तिथं काय पाहिजे, माऊलीला वाटायला पाहिजे माझं लेकरू काहीच बोलत नाही, काही मागत नाही. मी उदाहरणं भरपूर वेळ दिलेले आहे. 4 मुलं असतात माय, आहे की नाही, 2 3 2 3 4 5. आता आमच्या ज्योतिमाईला विचारलं मुली किती आहे बेटा असं म्हटलं तर 7 मुली ही म्हणली. आहे की ज्योती गेली, बीड ज्योती. आज प्रसाद आहे त्यांच्या, आजचं दिवस प्रसाद त्यांच्या मुलाचं बी नाव आहे. आज आमच्या मठामध्ये त्यांच्या प्रसाद बी आहे की बघा. आहे ना, सगळ्याला लेकरं आहे. लेकरं नसलेल्या माणसाला ते माहीत राहत नाही, असलेले तरी विचार करा. कोणता लेकरू आवडते तुम्ही इमानदारीनं सांगा, कोणतं लेकरू आवडते? 2-3 लेकरं तुम्हाला आहे सपोज, कोणतं लेकरू आवडते? सद्गुणी असलं तर, सुविचारी असला तरच आवडते. दुसरा अजून जे तुम्हाला सत्वित नाही ते लेकरू तुम्हाला आवडते. सत्विणारा लेकरू कधी आवडत नाही, मागणारा लेकरू कधी आवडत नाही. न मागणारा लेकराचा मागी लागून माई त्याला देत राहते, मागणारा लेकराला काहीच देत नाही. न खाणारा लेकराला खा रे बाळ, खा रे बाळ. काल कथा सांगितलं ना तुम्हाला, खा रे हत्तीचं कथा सांगितलं होतं. म्हणून त्यांच्या व्यवस्थामध्ये आई अखंडपणे त्यांच्या व्यवस्थामध्ये राहते. लेकरू सकाळपासून काही घेतला नाही, पाणी पिले की नाही की, खाल्ले की नाही की, आणि काही चांगला पदार्थ केला तरी सुद्धा काही हात केलेले नाही, चोरून खाल्ले नाही. एक आडमुठ पोर राहते, किती बी लपवून ठेवा, गडप साफ करून टाकते. मागे विचार करणार, पुढे विचार करणार, साफ करायचं काम तेवढंच त्याचे. म्हणून भक्त म्हणजे कोण आहे? शुद्ध प्रेम करणारा भक्त. आम्ही भक्त झाला नाही, अजून 5 पैरी कधी चढणार आहे? 1 पैरी चढायला एवढं अवघड आहे आम्हाला. सोडीता सुटे ना धड झाला भारी, आता त्रिपुरारी काय करू.
जड होऊन गेले, वज्जा होऊन गेले. पुढे काय म्हणले पण? भक्त अक्षयी बैसले. हा, भक्त अक्षयी बैसले. तुझे छायेचे सुखरी ब्रह्मादिकेची. तुझे छायेचे सुख ब्रह्मादिकेची. सकाळी मी बोललो हे लक्षात येईल का? गुरुवर्यांचा अनुग्रह झाल्याशिवाय तो व्यक्तीला मोक्ष मिळू शकत नाही. माऊलीचा कृपा जरुरी आहे. कोणाकोणाला? ब्रह्माला, विष्णूला, सर्वांना गरज आहे गुरु माऊलीची. साक्षात देवाचा अवतार घेऊन आलं तरी सुद्धा त्यांना गुरुची गरज आहे. म्हणून कृष्णाबद्दल तुम्हाला बोललो होतो सकाळी. दीक्षा गुरु, शिक्षा गुरु, मोक्ष गुरु, गुरुविन गुरु, परम गुरु, परमराध्यरा, महामांतरा, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ, ದೇವರ ದೇವ, ಮಹಾದೇವ, ಆರು ಅಕ್ಷರ, ಮೂರು ತತ್ವ, ಪ್ರಣವಗಳಿಂದೆ ನಿಲ್ಲಿ ನಿಂತು ಕರಮುಗಿದು ಶಿರಸಾಷ್ಟಾಂಗ ದೀರ್ಘದಂಡ ನಮಸ್ಕಾರಗಳು. असा गुरुमावली पूर्वी बोलत होते. बोलूनच नंतर साष्टांग नमस्कार करूनच नंतर तीर्थ प्राशन करायचं होतं. हरहर कालहर कर्महर दुरितार पापವೆಲ್ಲ ಪರಿಹಾರ ಅಯ್ಯರಸಾದ ಮಹಾಪ್ರಸಾದ गुरुविन गुरु परम गुरु दीक्षा गुरु शिक्षा गुरु मोक्ष गुरु गुरुविन गुरु परम गुरु. बघा हे सगळं म्हणून साष्टांग दंडवत टाकून नंतर तीर्थ प्राशन करायचं होतं. त्या प्रकारे विद्यागुरु सांदीपिनी असलं तरी सुद्धा ऋषीवर्यांनी सांगितलं, तुला मोक्ष मिळून घ्यायचा असेल, परम पदवी तुम्हाला प्राप्त करून घ्याय असेल, 16 कला संपन्न तुम्हाला व्हायचं असेल, एकमेव तुला कार्य करावा लागेल. शंभूवर निष्ठा असलेले सद्गुरूंना शोधा आणि त्यांच्याकडून तुम्ही अनुग्रह घ्या, असं म्हणून सकाळीच्या प्रवचनामध्ये तुम्हाला बोललेले आहे. तरी सुद्धा तुम्ही आता आलात म्हणून रिपीट मला करण्याचा ह्याच्या अनुसार प्रसंगानुसार या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बोलत होतो. म्हणून उपमन्यू महामुनी त्यांच्याकडं त्यांनी अनुग्रह घेतो. श्रीकृष्ण भगवान शिवदीक्षा घेऊन उपदेश शिवमंत्र कानात घेऊन नंतर अनेक विद्या कला संपन्न तो होतात. सांगायचं म्हणजे आता ब्रह्माला महानमान देवताला सुद्धा गुरुमाऊलीची कृपेची गरज आहे. तर आज एक चरित्रकार शरण चरित्रामृतमध्ये कोंडगुळी केशी राजा म्हणून एक महान संत होऊन गेलेले आहे. सांबजे नम पार्वती हर महादेव. त्या प्रकारे कोंडगुळी केशी राजा आहे. माही वेळ ऐकायला 100% इथंच राहा. काल बोललो मी तुम्हाला, अधुरा राहू नका. आहे माय स्कूलमध्ये 100% पास व्हायचं असेल तर 100% आम्ही लक्ष लावावं लागत होतं. तर तो पास होण्याची शक्यता आहे. ध्यानपूर्वक श्रवण केलं तर त्यांना रिपीट जाऊन त्याला डबल अभ्यास करायचं गरज नाही. काही काही पोरं असं असतात की
घरी येऊन पुस्तक फेकून टाकतात, मस्त झोपी जातात. आई वडील म्हणतात काय अभ्यासच करणार. मी म्हणलं मुलगा पास होते की नंबर 1. मग तुम्हाला काय करायचंय? नंबर 1 मध्ये पास होते की नाही, म्हणजे 100% त्याने गुरुची श्रवण करतात, शिक्षकांचा सहयोग त्यांनी घेतात. केशी राजा महान शिवभक्त. वेळाचा अभाव असल्यामुळे थोडक्यामध्ये तुम्हाला बोलतो. त्यांच्या पत्नी गंगादेवी, अटोट भक्ती शंभूच्या प्रती, अनेक अनुयायी त्यांना होते. त्यांच्या पत्नीचं नाव गंगादेवी. बसव कल्याणात म्हणजे यांच्या पूर्वी, बसवण्णांच्या पूर्वी पेरमडी राया म्हणून एक राजा, यांच्या सहवासात यांना बोलून घेतले, मैत्री वाढविले त्यांचे. त्यांना सोडून क्षणभर राहणं म्हणजे मुश्किल होतं, जसं सावलीसारखं. उत्तम मार्गदर्शन देणारे, अतिरिक्त सत्संगाला जास्त महत्व देणारा केशी राजा. आता काय चालू आहे? सत्संग चालू आहे. सत्संग सुधा, सत्संग एवढा समाधान, सत्संग एवढा शांती. करिय नित्तडु वल्ले श्रीय नित्तडु वल्ले हिरिदप्प राज्यव इत्तडु वल्ले ಶರಣರ ಸೂಳ್ ನುಡಿ ಒಂದ ಅರಗಳಿಗೆ ಇತ್ತಡೆ ನಿಮ್ಮ ನಿತ್ಯ ಕಾಣ रामनाथ. सत्संग म्हणजे काय आहे? सत्संगामध्ये शंभूचं जोड लागते. आम्ही मनाला अटॅचमेंट होतो त्या देवाशी. लक्षात आलं का? मनाना अटॅचमेंट, शरीराना नाही. डोळं उघडे, कान उघडे, शरीर सगळं आहे, चित्त कुठे? बॉडी प्रेझेंट, माइंड ऑब्सेंट. म्हणजे चित्त या ठिकाणी लावणे, मन लावून ऐकणे 100%. कशाबद्दल बोलत होतो तुम्हाला? हा, सत्संग. सत्संगाचा जोड त्यांच्या होत. राजांच्या मात्र ते जोड नव्हते. राजा सत्संगाला येत नव्हते. एक दिवस गडगंच संपत्तो केशी राजाला तो देत होता, सगळं व्यवस्था करण्याकरता. एक दिवस त्यांचे कान फुकले. काही लोकांच्या पोटात जळतो ना, जास्त मी कोणाला बोलू लागला तर शिवलिंग पाटीलच बोलते तर महाराज आम्हाला बोलत नाही म्हणून कधी कधी पोट जळते, पोटात इस्तू पडते हो. कोणाला तरी एकट्याला मी बोलणं मला आम्हाला अवघड होऊन चालले. त्यालाच जवळ घेते, त्यालाच बोलते, आम्हाला काहीच बोलत नाही, त्यालाच लाड करते. कधी कधी असं होते. रोज होते मला ते पाटील. तस राजाच्या कानात भरले. तुम्हाला वाटते, राजाला म्हटले तुम्हाला वाटते तुमच्यावर त्यांचे प्रेम आहे,
नाही, त्यांच्या प्रेम दुसऱ्याकडे जळलेले. तुम्हाला वाटते 100% माझ्याशिवाय तो हालचाल करत नाही, दंड 2 असलं तरी सुद्धा आमचा आत्मा एक आहे असं तुम्हाला वाटते, परंतु तसं नाही. तुमच्या वेळेला त्याला महत्व नाही. शरण मेळाला, सत्संगाला जास्त त्यांच्या महत्व आहे. तुम्ही परीक्षा करून बघा म्हटलं. राजवैभवात असलेले केशी राजा एक दिवस अचानक राजाने पाठवून दिले, या अर्जंट काम आहे. तो सत्संगात बसले होते, प्रवचन चालू आहे, केशी राजाचं प्रवचन चालू आहे. राजाचा दूत आले, राजाने तुम्ही आता सध्या अर्जंट आहे म्हटले. ठीक आहे येतो म्हटले. थोडा उरकून टाकून येतो लवकर. परंतु सत्संग समारोप केल्याशिवाय, आरती झाल्याशिवाय तो गेला नाही. फार उशीर झाला. जसं जसं उशीर होऊ लागला तसं तसं तापला राजा. विचारले का उशीर केला. ते सांगून ठेवले ना, सत्संगाला जास्त महत्व देते. मी सत्संगात होतो, अनुभव मंडपात असल्यामुळं तुमच्याकडे यायला वेळ झाले. भयानक क्रोध आला त्यांना. तुम्हाला एक निवडावं लागेल. मला तर निवडा एक, नाहीतर सत्संगा तर निवडा. बिलकुल विचार न करता अंगावर असलेले सगळं पोशाख फटफट पटपट पटपट काढून टाकलं, हातातलं उतरून टाकलं. निघालो मी माहेरला. म्हणजे कसं कसं काढून बायको कवा कवा निघून जाते. राहू दे तुझं कडाचं, मला काय करायचंय म्हणून. तसं यांनी काय केले, सगळं पोशाख उतरून टाकलं आणि तिथं त्यांच्या समोर ठेवलं. शरणार्थी म्हटलं, आता मी त्याच्या स्वाधीन, आता मला काही अडचणी नाही, आता मी मोकळं झालो. म्हणजे बहिरंगाचा जो सुख आहे, बाजूला काढणारे जो संत आहे, तो भक्त आहे. हे घडलेले घटना आहे. अण्णा बसवण्णाच्या पूर्वी झालेले केशी राजा. नंतर एवढं त्यांनी निर्णय घेतील म्हणून त्या राजाला वाटलेले नाही. माफ करा, माफ करा, तुम्ही असा घाईघाई करू नका, माफ करा. नाही नाही, एकदा उतरलं संपला. आता मी मोकळं झालो. म्हणून सगळं पोशाख खाली करून, अंगठ्या बिंगट्या सगळं जे जे काय होतं त्यांच्या राजपोषक देऊन डायरेक्ट घरी गेले. गंगा देवीला सांगितलं, आज मोकळं झालो, मी पद सोडून दिलो आज. गंगाला काय वाटलं, गंगा देवीला काय वाटलं, इतकं प्रसन्न वाटले त्यांना. भर झाला, टेन्शन फ्री. जाऊ दे, कुठंही भिक्षा मागून खाऊ, परंतु असे मजबुरीचं काम आम्हाला नकोय. झोपडीत राहणं मला मान्य आहे, परंतु मजबुरी मला मान्य नाही. ज्यावेळेस सत्संगाला विरोध करतात अशा व्यक्तीजवळ कशाला राहायचं म्हणून तिथून स्थान सोडून दिले. आणि केशी राजा तिथून निघालेले म्हणून एक भक्ताला कळालं. जाऊन त्याला साष्टांग नमस्कार करून, माझा झोपडीत तुम्ही राहा असं म्हणून काही दिवस त्या झोपडीमध्ये त्यांना वास करून घेतलं आणि त्यांच्याकडून काही काही उपदेश करून घेतले. त्या भागामध्ये भरपूर त्याने प्रचार प्रसार केले. एक महान भक्त त्या ठिकाणी आढळलं. बसव कल्याणापासून शिवपूर म्हणून गाव आहे, बसव कल्याण पलीकडे शिवपूर आहे.
त्या शिवपुरात बराच दिवस त्यांनी कार्यक्रम घेतलं आणि त्यांच्या वाहवा वाढले आणि कल्याणाचा राजांना सुद्धा ते कळालं की त्यांचे वैभव वाढलेले आहे. कल्याणमध्ये त्रिपुरांत म्हणून एक हे आहे, त्रिपुरांत तळ आहे. तळाच्या बाजूला एक मठ आहे, एक मंदिर आहे. तिथून त्यांना आमंत्रण दिले एक स्वामीजी. जवळजवळ त्या गावाला 50 किलोमीटर अंतर असेल. तेवढा लांब मंडप मारले तिने, मंडप घातले ते कल्याणाला, शिवपुराला. सावली ते तुम्ही हंदर टाकतात ना, हंदर काय म्हणतात तुम्ही, मांडव टाकलेत कल्याणाला, शिवपुराला. त्या मांडवामधून प्रचार करत जसं पदयात्रा करतो ना आपण, कुठून तमलोरून कपिलाधार पर्यंत पदयात्रा करतो. पदयात्रेचे लोकांना त्रास होऊ नये म्हणून पुरा सावली. बघा कसं केलं, किती भक्ती. राजाला वाटलं अशा महान पुरुषांना मी असा वगळलो, पश्चाताप झाले. नंतर त्यांनी राजवाड्याला आमंत्रण दिले. तिथं जाऊन त्यांना आशीर्वाद देऊन नमस्कार शरणार्थी निघून गेले. तिथं थांबले नाही. सांगायचे म्हणजे माताजी जे अभंग घेतले होते, निवडले काय आहे त्यांनी, भक्त वैभवाकडे त्यांच्या लक्ष नाही, फक्त सत्संगाकडे त्यांच्या लक्ष आहे, आवड आहे. म्हणून भक्त होणे सोपा नाही. संपूर्ण जगाचा आवड संपवा लागतं. त्रिकरणपूर्वक श्रद्धा त्या ठिकाणी ठेवावा लागते, तरच पहिला पायरीवर आपण जातो. त्यावेळे गुरुमाऊलीचा अनुग्रह मिळते. त्यावेळे भक्तांना सावली होऊन गुरुमाऊली सेवा करत राहतात. तुम्हाला बोलवायचं गरज नाही, मी इथं आहे, पर इथून मला कॉन्टॅक्ट करणारे कितीतरी लोक आहे. तुम्हाला वाटत असेल आमच्या समोर बसलेले तेवढंच या ठिकाणी आम्ही भक्त आहोत, इतरत्र भक्त नाही. मला जोडलेले लोक मुंबई, पुणे, नाशिक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तिथून फोन मधूनच दीक्षा झाली. त्याला फोन मधूनच तिथून संपर्क साधतात. आणि तिथं असलं तरी सुद्धा त्या भक्तीचं प्रभाव त्यांच्यावरती आहे. आणि इथं बसून सुद्धा तसं सुविधा आहे ना, आजकाल सुविधा नसेल, त्यावेळी सुविधा नव्हते म्हणून तिथपर्यंत यावं लागत होतं. आमच्या वाणी तिथपर्यंत पोहोचत आहे. सकाळी 4 वाजता मी वर गेलो तेव्हा आमचे YouTube चॅनल वाले फोन केले. आप्पा अमेरिका मधून थोडं काही बघणारे होते, तिथून लाईव्ह केलेले अमेरिका. अमेरिका काय जवळ आहे का? ऐकणार म्हणजे अख्खा विश्वात आपला ऐकणारे लोक आहे. क्वचित असेल, कमी असेल, परंतु कोणीतरी एक कश्चित यतती सिद्धे कश्चिन माम वेति तत्वतः. म्हणून हा तत्व आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा सेवेचे प्रतिफळ म्हणून तुम्हाला हे प्राप्त होत आहे. किती तळमळ होते बघा माताजी लोकांना. आपा तुमच्या प्रवचनासाठी आम्ही आलो, तो कधी सुरू करणार आहे, केव्हा तुम्ही वरी येणार आहे, कधी तुम्ही प्रारंभ करणार आहे, माय तुम्ही वरी जावा लवकर, मी येतो आता म्हणून पाठवून दिलो.
तर आमचा उशीर झाल्यामुळं तुमचं भजन ऐकण्याची संधी आमच्या मंडळीला सुद्धा या ठिकाणी मिळाली. आल्याबरोबर प्रवचन केलं असलं तर तुमच्या प्रभाव आमच्यावर कशाला पडत होते. तर आज तुमचा योग या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हा सर्वांचा सदिच्छा बाळगतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबजे नमः पार्वती हर हर हर.